अविनाश उंबरकर. काय नाव आहे बाबू तुझं? भावेश अविनाश उंबरकर. ओके. नमस्कार, मी अश्विनी जेजूरकर. आज आपण अकोल्यामध्ये आलेलो आहोत आणि अकोल्यामध्ये आपले मनोज सर आहेत. इथे सध्या आरोग्य सल्लागार म्हणून काम करतात आणि मनोज सरांनी ह्या बाळासाठी खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे. आज आपण त्यांच्याच आजीच्या तोंडून ऐकूया त्यांना काय त्रास होता आणि कसं रिझल्ट आलाय. मावशी सांगा ना, काय त्रास होता बाळाला? लहानपणी असा उभं राहू शकत नव्हता, चालतही नव्हता. उभं केलं तर त्याचे पाय असे लटलट कापायचे. आता ते औषध घेतल्यापासून खूप आराम आहे. उभा राहतो, काय कसं धरून चालतो असं. ह्याच्या आधी आजी आपण डॉक्टरांकडे काही खर्च केला का? लय खर्च केला असा, कितीतरी पण अंदाजे बराच केला. तरी 2 लाख 4 लाख किती? नाही, एवढा नाही, एखादा लागा एखादा लाखभर खर्च केलाय तुम्ही. पण काही रिझल्ट होता का तिथून? तिथून काहीच नव्हतं. असं म्हणजे तो असा बसला तर पडायचा, तो असा बसलोय तर पडायचा असा. अच्छा, मग आता 3 महिने झाले आपण बाळाला अमृत ज्यूस देतोय. मग 3 महिन्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? फरक वाटते ना, मला फरक वाटते. त्याच्या हात पायात ताकद आली. काही धरून चालू शकते तो असा. बघा मित्रांनो, त्यांची आई पण इथे बसलेली आहे. त्यांच्या आईला काय वाटते आपण विचारूया. काही नाही, म्हणजे औषध घेतल्यामुळे चांगली आहे तब्येत त्याची आणि चालायला लागते. म्हणजे असं दिवाणले धरून असं गोलगोल फिरते आणि म्हणजे उभं राहते सोडलं की, नाहीतर मग उभा नाही राहत जायत, काही नाही. बस एवढंच. बघा मित्रांनो, आज हे बाळ 4 वर्षाचं होतं, पण 4 वर्षामध्ये त्याला चालणं खूप मुश्किल होतं. चालताच येत नव्हतं, काही पायामध्ये जोर नव्हता. पण आज त्यांनी भरपूर दवाखाने केले, भरपूर औषध घेतलं. पण आपल्या 3 महिन्यामध्ये अमृत ज्यूस आपण जे दिलं त्यामध्ये हे बाळ स्वतःहून चालायला लागलं, धरून धरून चालतंय आणि फिरायला लागलंय. खूप आनंदाचं क्षण आहे आणि खरंच रियांश हे प्रोडक्ट इतकं जबरदस्त आहे की आज आपण घरोघरी गेलं पाहिजे. होली इकडे पाय, इकडे कसे आम्हा पिल्लू पल्लू पल्लू. ये इकडे चालत ये इकडे ये चालत. मस्त चालतं. पाहिजे मला पैसे. पडणार नाही तू आता. नाही पाहिजे मला पैसे. खाली येता येते का तुला? नाही खाली उतरत असा तर बसला. हा